असं नाही होऊ शकत. अशा निवडणुका नाही घेऊ शकत तुम्ही. बरं, पण तुम्ही या राज्याचे निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री झालेला रक्तपात आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटायला गेला होतात. भाऊक झालेल्या अमित ठाकरे आम्ही पाहिलं, काय बितली त्या कुटुंबावरती. अशाच निवडणुकाच नको असं तुम्ही तेव्हाही ठाम होतात, आजही ते बोलताय का? कारण निवडणुका येतात जातात, माणूस परत नाही येणार आहे. हम्म, खून होत आहेत निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांकडनं. हम्म, ही कुठची हुकुमशाही? बरं, मी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायचा प्रयत्न करतोय. 2 दिवस 3 दिवस गेले, आता मला वाटतं 4-5 दिवस झाले. हम्म, हम्म. वेळ नाही मिळत आहे मला या विषयासाठी. का नाकारलं जातं? मला माहित नाही, प्रचार चालू असेल, बिझी असतील. मी त्यांना बोललोय प्रचारात येऊन भेटतो तुम्हाला. हम्म. का नाकारलं जातं हे प्रश्नच नाही आपण विचारू शकत ना. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. पक्ष बाजूला ठेवा, धर्म जात बाजूला ठेवा, माणूस म्हणून त्या फॅमिलीकडे बघा. हम्म. त्या 2 मुली ज्या प्रकारे माझ्यासमोर रडल्यात ना, मी मुख्यमंत्री असतो तर त्यांच्या आयुष्याची मी काळजी घेतली असती आणि हे होऊनच नसतं दिलं. ज्यांनी हे केलंय तो आयुष्यभर जेलमध्ये असता किंवा काहीतरी कठोर कायदा मी काढला असता की कुठेतरी काहीतरी फाशी बिशी अशा वेळेला झाली पाहिजे. हम्म. खून होत आहेत, आपण शांत बसतोय. सत्ता पिपासू आणि भूक लागलेली अशी अनेक वेळेला टीका झाली. का टीका खरी आहे. का भूक लागली आहे? हम्म, 2014 पासून जर तुम्ही बोलताय तुम्ही विकास केलाय, हम्म, ही अशी परिस्थिती काय येते? हम्म. तुम्हाला अशी गरज का लागते की तुम्ही एवढे पैसे देऊन उमेदवार विकत घेताय किंवा खून करताय? जर तुम्ही बोलताय 2014 पासून विकास झालाय, जे आम्ही ऐकतोय, विकास काय झालाय हे आतापर्यंत आम्हाला कळलं नाहीये. कारण शहरांचे हाल होत आहेत, लोकांचे हाल होत आहेत. मग मला कळत नाहीये की तुम्ही जर बोलताय तर विकास काय केलाय आणि पुढे काय करणार आहात हे सांगा ना. हम्म. तुम्ही जे बोललात मगाशी की ही निवडणूक भाषेवर धर्मावर येते, 2 भाऊ एकत्र आले, सतत हे मला वाटतं मुख्यमंत्री वगैरे येऊन बोलले की 2 भाऊ एकत्र आल्याचा काही फरक नाही पडणार. हम्म. दिवसभर त्या 2 भावांबद्दल का बोलताय तुम्ही? दर सभेत त्या 2 भावांबद्दल का बोलताय तुम्ही? हम्म. तुम्ही काय लोकांना देणार आहात ते सांगा ना. मला एवढंच तुम्हाला बोलायचं की कुठेतरी ही पारदर्शकता आली पाहिजे. हम्म. निवडणुका आणि राजकारण हे मला वाटतं कुठेतरी जे प्युअरली आपण बोलतो तसं झालं पाहिजे. हा, जे आधी पारदर्शकतेनं होतं व्हावं. की माननीय बाळासाहेब आणि पवार साहेब एकमेकांवर टीका करायचे, पण ती खालच्या दर्जाची नसायची. मित्र होते, एकमेकांना भेटायचे, पण टीका करायची की कारण माणूस आहे. हम्म. तू चुकू शकतो किंवा मी चुकू शकतो. तू चुकल्यावर मी तुला बोलणार, मी चुकल्यावर तू मला सांग. एक्सेप्टेबिलिटी ही पाहिजे. तीच कुठेतरी कमी असल्याचं कमी नाही, सातत्यानं आता दिसतं. इगोवर आलाय. बरं, आता इगो आलाय. कुणाला सर्वाधिक इगो आहे असं वाटतं तुम्हाला सत्ताधाऱ्यांना? कोणी भाजप, शिंदे गट, कोणी, हे सगळ्यांना इगो आहे की आम्ही चुकू नाही शकत. हा कुठचा माज? मी आता पुढे मी तुम्हाला सांगतो, 16 तारखेला आम्ही सत्तेत आलो, महापौर बसला. आम्ही कधीही कुठेही काही एक नियोजन आणलं किंवा काही प्रोव्हिजन आणलं की जिकडे आम्ही चुकत असू, तुम्ही आम्हाला चिमटे काढले पाहिजेत की आम्ही चुकतोय आणि आम्ही एक्सेप्ट केलं पाहिजे. ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही आम्हाला बसवलंय. मला वाटतं की लोकांना ही त्यांची ताकद माहिती पाहिजे की तुम्हाला वाटलं तर तुम्ही आम्हाला उठवू पण शकता. साहजिक आहे. बरं, मतदानामध्ये एक ताकद आहे, मतदारामध्ये एक ताकद आहे. जाता जाता